शासकीय वाणिज्य प्रमाणपत्राची ऑनलाईन लघुलेखन संगणक सेवा व सेवाविषयक परीक्षेच्या कामासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने नुकतीच एक निविदा प्रसिद्ध केली. परंतु ही निविदा प्रसिद्ध करताना त्यामध्ये एका विशिष्ट कॉम्प्युटर अकॅडमीला बेकायदेशीररित्या लाभ पोहोचवण्यात आला असून हे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे तसेच ही निविदा तात्काळ रद्द करावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते गोरख जांभूळकर यांनी केली. या संदर्भात माहिती देण्यासाठी श्रमिक पत्रकार भवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत जांभूळकर पुढे म्हणाले की परीक्षा परिषदेने के कॉम्प्युटर अकॅडमी या निविदाधारकाला हे काम नियम डावलून दिले. तसेच या कामाचे अनुभव प्रमाणपत्रही देण्यात आले. हे अनुभव प्रमाणपत्र देताना जी कामे या अकॅडमीने केलेलीच नाहीत त्याचाही उल्लेख करण्यात आला. यावरून ही सर्व प्रक्रिया व्यवस्थित मॅनेज करण्यात आल्याचे दिसून येते. या प्रकारातून परीक्षा घेतली गेल्यास त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गैरकायदेशीर आर्थिक उलाढाल होऊ शकते. हा गैरप्रकार करणारे परीक्षा परिषदेचे नंदकुमार बेडसे व के कॉम्प्युटरच्या संचालकांवर तात्काळ कारवाई करावी तसेच ही निविदाही रद्द करावी अशी मागणी जांभूळकर यांनी केली. नमस्कार, मी गोरख जांभूळकर. मी स्वतः MPSC विद्यार्थी संघटनेचं काम करतो पुण्यामध्ये. आणि माझा मुद्दा आजचा असा आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून जी 16 फेब्रुवारी 2024 रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली होती तिच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला राज्यभरामध्ये बऱ्याचशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट संलग्न आहेत. त्यापैकी एक संतोष कम्प्युटर टायपरायटिंग इन्स्टिट्यूट नावाची ठाणे स्थित टायपिंग इन्स्टिट्यूट आहे. त्याच्या ओनर आहेत कांता काशीनाथ झंजाड. त्यांचीच एक दुसरी कंपनी आहे के कम्प्युटर अकॅडमी. त्या के कम्प्युटर अकॅडमीला निविदा प्रसिद्ध केल्याच्या दिनांकाच्या दिवशीच म्हणजे 16 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष श्रीयुत नंदकुमार बेडसे यांनी त्यांना अनुभवाचे प्रमाणपत्र दिलेले आहे. त्या अनुभवाचे प्रमाणपत्र देत असताना भांडार कक्षाचं आणि त्यांच्या ज्या आयुक्त आहेत खालील सर्व अधिकारी, कनिष्ठ अधिकारी आणि आयुक्तांपर्यंतचे अधिकारी यांच्याकडे ती प्रोसेस फॉलो न करता स्वतःच्या मनाने स्वीय सहाय्यक लेवलला ते लेटर इश्यू केलेलं आहे आणि निविदा प्रसिद्धीच्या दिवशीच हे लेटर इश्यू केलेलं आहे. माझा मुद्दा असा आहे की कम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटची कोचिंग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची कोचिंग घेणाऱ्या जे इन्स्टिट्यूट आहेत राज्यभरामध्ये त्यांचीच के कम्प्युटर अकॅडमी नावाची जर कंपनी त्याच ओनरची असेल आणि तीच कंपनीला यांनी वर्क ऑर्डर दिलेली आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने, ही अतिशय गंभीर बाब आहे. आणि याच्यामधून जी 10,000 विद्यार्थ्यांची परीक्षा शॉर्ट हँडची राज्यभरामध्ये घेणार आहे लघुलेखनाची शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा, त्याच्यामध्ये खूप मोठा घोटाळा होणार आहे. कारण टायपिंग इन्स्टिट्यूटला अधिकार नाहीये. कारण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद त्यांची जी गाईडलाईन्स आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणतात परीक्षा सुरू झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत परीक्षा हॉलमध्ये संस्था चालकास म्हणजे टायपिंग इन्स्टिट्यूटवाले संस्था चालक किंवा बाहेरील इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश देऊ नये. म्हणजे प्रवेश तर दूरच राहिला परंतु यांनी डायरेक्टली त्यांच्याकडे पूर्ण काम दिलेलं आहे, निविदा दिलेली आहे आणि तेच या विद्यार्थ्यांचा निकाल लावणार आहे. तो निकाल कशा स्वरूपात लावतील याचा आपल्याला लक्षात येतं. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंग देओल यांच्याकडे मी पत्रव्यवहार केलेला आहे. राज्याचे शिक्षण आयुक्त आहेत श्री सूरज मांढरे यांनी या घटनेची याचं गांभीर्य ओळखून याची व्याप्ती ओळखून त्यांनी ते माझ्या चर्चेमध्ये मान्य केलेलं आहे की ही गंभीर बाब आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी जे अध्यक्ष आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद त्यांच्याकडून अहवाल मागवलेला आहे. माझी अशी मागणी आहे की TET घोटाळ्याच्या धर्तीवर हा सुद्धा एक गंभीर घोटाळा आहे. त्याची व्याप्ती जेव्हा तुम्ही चौकशी कराल तेव्हा त्याची व्याप्ती लक्षात येईल. कारण गेले 1 वर्षभरापासून तुकाराम सुपे जे राज्य सरकारने सस्पेंड केलेले अधिकारी आहेत त्यांच्या जागी श्री नंदकुमार बेडसे महसूल सेवेतील अधिकारी आलेले आहेत. त्यांचा मला वाटत नाही शिक्षण क्षेत्राशी काही संबंध आहे. आणि ते ज्या पद्धतीने ते काही संस्था चालकांना हाताशी धरून प्रसिद्धी प्रमुखांना हाताशी धरून त्यांनाच टेंडर देतात आणि हे आपल्याकडे प्रूफ आहे, ऑन पेपर आहे. त्यांचे जे ओनर आहेत ते दोन्ही समान आहेत. अनुभव प्रमाणपत्र आणि निविदेची प्रसिद्धी एकाच दिवशीची आहे 16 फेब्रुवारीची आणि याची सखोल चौकशी व्हावी आणि त्यांना तातडीनं नंदकुमार बेडसे जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांना बडतर्फ करावं किंवा निलंबित करावं आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व जे संस्था चालक अशा पद्धतीने निविदा घेत आहेत त्यांची सखोल चौकशी करून त्यांना अटक करावी व हे निविदा तातडीनं रद्द करावी जेणेकरून प्रामाणिक विद्यार्थ्यांचं यामध्ये नुकसान होऊ शकतं असा माझा आरोप आहे.